नमस्कार, मी सौ सोनम दीपक पाटणे, कसबा पेठ, ब्राह्मणगली, फलटण. आज आम्ही गौरी सजावटीसाठी स्त्री व महिलांवरील अत्याचाराविषयीचा देखावा सादर केला आहे. त्यासाठी मला एक 4 ओळी म्हणाव्याशा वाटतायत. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. सध्या भारतात आणि महाराष्ट्रात देखील स्त्रिया व महिलांवरती, मुलींवरती जे काही अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही हा देखावा साजरा केलाय. तर त्यासाठी लागणारी कात्रणं पेपरमधली आणि जे काही साहित्य लागणार आहे ते आम्ही स्वतः घरी पुठ्ठाकाम आणि रंगकाम करून तयार केलेलं आहे. तसेच त्यासाठी आम्ही एक दाखला दिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातलं उदाहरण दिलंय. शिवाजी महाराजांचा धर्म असं सांगायचा की महिलांविषयी शिवाजी महाराजांचं धोरण खूप उदात्त होतं. परस्त्री म्हणजे माते समान आणि बहिणी समान मानली जायची. पण त्यावेळी एक उदाहरण सांगते की रांझेगावचा जो पाटील होता त्याने एका महिलेवर अत्याचार केला होता. तर त्याचा सीन आम्ही इथं दाखवलाय. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना चौरंगी ही शिक्षा दिली होती. चौरंगी शिक्षा म्हणजे जो कोणी अत्याचार करणारा माणूस आहे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले जायचे. तर त्याचा देखावा आम्ही इथं सादर केलेला आहे. आमच्या गौराईंमार्फत आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की स्वसंरक्षण आत्ताच्या महिलांनी आणि मुलींनी शिकून घेतलं पाहिजे. आणि शेवटी मी एक संदेश देऊ इच्छिते आमच्या गौरी मार्फत सगळ्यांना. नारी वस्तू नाही भोगाची, तर देवता आहे मोठी त्यागाची. करू नका अत्याचार स्त्रियांवरती, स्त्रीच आहे या जगाची उद्धार करती, स्त्रीच आहे या जगाची उद्धार करती. धन्यवाद.